वळूयात पुढच्या बातमीकडे। नाशिकमधील हरिहर गडावर जाण्यासाठी मर्यादा ठेवण्यात आलेली आहे। हरिहर गडावर आता केवळ 300 लोकांनाच परवानगी मिळेल। नाशिक इगतपुरी विभागात पावसामुळे दक्षता ठेवली जाते। ऑगस्ट पर्यंत हरिश्चंद्र गडावरही पर्यटकांना बंदी असणार आहे, तर रतनगड आणि परिसरातील डोंगरांवरही मज्जाव करण्यात आलाय। पावसाळ्यात नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरीला पर्यटकांची पसंती असते। दरवर्षी पावसाळ्यात त्र्यंबकेश्वरसह इगतपुरीमध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असतात। दरम्यान आता ट्रेकिंगसाठी पंढरी ठरलेल्या हरिहर गडावर केवळ 300 लोकांना परमिशन दिली जाणार। तर ऑगस्ट पर्यंत हरिश्चंद्र गडासह रतनगड आणि आसपास परिसरातील डोंगरांवर पर्यटकांसह गिर्यारोहकांना मज्जाव घालण्यात आलाय। पावसाळ्याच्या दरम्यान पर्यटकांची बरीच उत्सुकता असते आणि बरीच गर्दी देखील होते या सगळ्या स्थळांमध्ये येण्यासाठी। सो तिथे कुठल्या प्रकारची अघटित घटना घडू नये आणि कुठल्याही तिथे सेफ्टी राहावी या दृष्टीने मग वन विभागाने काही पावलं उचलली। त्याबद्दल आम्ही नुकतंच एक SOP जाहीर केलेलं आहे आणि त्याच्यानुसार आम्ही हरिहर गडावरती सध्या 300 लोकांना दर दिवशी आम्ही त्याचा नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतो। या माध्यमातून आपल्याला थोडंसं सेफ्टी आणि या दृष्टीने काम करणं शक्य होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।